नमस्कार मित्रांनो, आज मी खेड तालुक्यामध्ये असलेल्या अंबई या गावी नवानगर इथे आली आहे। इथे एसके फार्म हाऊस म्हणून जे नवीन चालू झालं आहे त्याला व्हिजिट करायला मी आली आहे। हे ॲक्च्युली जर तुम्ही खेड तालुक्यात आलात तर तुम्ही शिवतर गावची जर बस पकडलीत तर त्या बसने आपण डायरेक्टली येऊ शकतो, पण मी तुम्हाला ॲडवाईस करेन की तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल घेऊन या। सो मी आता एसके फार्म हाऊसच्या एंट्रन्सला आहे। इथे याने असा बोर्ड लावला आहे एसके फार्म हाऊसचा। इथे आपल्याला यायचं असेल तर हे 2 कॉन्टॅक्ट्स नंबर आहे। इथे असं सांगितलं आहे त्यांनी की इथे हे जे फार्म हाऊस आहे ते जवळजवळ 7 एकरमध्ये आहे। आतमध्ये स्विमिंग पूल आहे, प्रॉपर प्रशस्त पार्किंग आहे। जर आपल्याला राहायचे असतील तर आतमध्ये स्टेचे रूम आहेत, ते पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते। सो मी आता फार्म हाऊसच्या आतमध्ये जात आहे। फार्म हाऊस खूप मोठं आहे ॲक्च्युली, बघूनच कळतं आहे। फार्म हाऊसच्या दोन्ही बाजूला खूप सारी झाडं लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये। आणि ही जी झाडं आहेत बऱ्यापैकी झाडांना फळं आलेली आहेत, म्हणजे आता हे चिकूचं झाड आहे तर याच्यावर खूप सारे चिकू आहेत असे। आणि राईटला पुढे समोर पूर्ण ओपन स्पेस आहे। सो ही सगळी पार्किंगला जागा आहे। थोडंफार त्यांनी पार्किंगसाठी शेड पण प्रॉपर केलेली आहे। आणि जर आपण पर्सनल व्हेकल आणलं स्वतःचं तर खूप सारी जागा आहे इथे पार्किंगसाठी आहे, किंवा इथे मुलं जर आपली आली तर खेळू शकतात। आणि समोर पूर्ण असा माउंटन व्ह्यू आहे, तिकडे छान वाटतंय तिकडे। या 7 एकरच्या फार्म हाऊसमध्ये यांनी खूप सारी झाडं लावलेली आहेत। सगळ्यात जास्त झाडं इथे यांनी काजूची लावलेली आहेत, आणि काजूच्या झाडांना आता बऱ्यापैकी मोहर आला आहे। त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, जसं की चिकू लावलेले आहेत त्यांनी। त्याच्यानंतर आंब्याची झाडं, केळीची झाडं आहेत, रामफळ पाहिलं मी, सोनचाफा, अशी खूप सारी झाडं लावली आहेत। सो जर तुम्ही या फार्म हाऊसमध्ये आलात तर इथे मस्त फिरायला छान आहे एकदम। जर आपल्याला या फार्म हाऊसला स्टे करायला यायचं असेल तर इथे छान अशा प्रशस्त रूम आहेत, 2 रूम आहेत। अजून साऱ्या रूमचं काम चालू आहे। सो आपण आतमध्ये जाऊन पाहूया की रूम कशा आहेत त्या। आणि रूममधून इथून मस्त आपल्याला समोर असा हा माउंटन व्ह्यू आहे, पूर्ण झाडं इकडे लावलेली आहे।